भारत टुडे, भारत का सच, हर भारतीय की आवाज। तो आप देख सकते हैं कि प्रभाग क्रमांक 8 में आज पानी आया हुआ है और लोगों को काफ़ी दिक्कत थी पानी की वजह से, और पानी आने के बाद काफ़ी खुशी है। और ये देखो कि आप अभी पाणी यहाँ से अभी भी आ रहा है और ये टाकी भर गई आहे. मावशी, किती दिवसापासून हे पाणी आले, कसे वाटले तुम्हाला पाणी नाही आल्यानंतर? चांगलं वाटलं की किती आनंद झाले? भरपूर आनंद झाला. भरपूर आनंद. आधी पाणी नाही येत होतं? पाणी नव्हतं येत. नाही होत का? किती दिवसापासून यायचे? 10-15 दिवसांनी पाणी यायचं. ते बी बारीक बारीक पाणी आता यायचं हे म्हणून पाणी कोणी आणले तुमच्या इथे? गणेश काम. गणेश कामठेंनी अच्छा. तर तुम्ही बघू शकता की जनसेवक आणि जननायक कसे पाहिजे की लोकांचे जे मुद्दे आहे यांच्यावरती लक्ष घालायला पाहिजे. आता हे बघू शकता तुम्ही की या रस्त्यावर टँकरसुद्धा जात नाही, तरी पण हे लोकांनी मेहनत केली आणि ह्यांना पाणी आणून दिले. आज भरपूर आनंद आहे की पाणी आल्यानंतर लोकांची किती चेहऱ्यावर खुशी आहे. किती दिवसापासून पाणी आले आणि आधी पाणी ना येत होतं तेव्हा काय म्हणजे प्रॉब्लेम होत होती? आधी आमच्या भागात 8 ते 10 दिवसांनी पाणी यायचं आणि टँकरचे पण खूप प्रॉब्लेम आहेत. पैसे देऊन पण टँकर टायमिंगला भेटत नाही. मग आता आम्ही खूप आनंदी आहोत. आता असंच पाणी यावं आम्हाला कंटिन्यू. आधी म्हणजे आता टँकर तुमच्या इथे गाडी टँकर हा, टँकर आतमध्ये नाही येत. नाही येत. हा. हे पाणी कोणी प्रयास केले म्हणजे म्हणून आले? गणेश कामटे आणि मोनिका निलेश पवार यांच्या प्रयत्नातूनच आलेले. ही प्रभाग क्रमांक 8. प्रभाग क्रमांक 8. किती दिवसापासून पाणी येत नव्हतं? 2-3 दिवसापासून पाणी येत नव्हतं, बट आता यायला लागलंय. हो. आता किती दिवसापासून म्हणजे पाणी आलं आता तुम्हाला? आता 10 दिवस. हां. आणि आधी जर पाणी नाही येत होतं तेव्हा तुम्ही कसे आणायचे पाणी? आम्हाला टँकर तर पॉसिबल इथं होत नव्हता, टँकर कारण पॉसिबल का नाही. मग कसे म्हणजे जर पाणी नाही तर कसं करायचं? आम्ही फक्त पिण्याचं बघायचो, बाकीचं मग जेव्हा पाणी येईल तेव्हा भरायचो. आता पाणी आल्यानंतर तुम्हाला कसं वाटतं? आता चांगलं वाटतं. मीन्स बाहेर जावं लागायचं पाणी आणण्यासाठी किंवा मग पैसे देऊन पाणी आणायला लागायचं. तर आता घरी यायला लागलं तर चांगलं. काय सांगाल तुम्ही? पहिलं नव्हतं ना 8-8 दिवस पाणी. 8 आत- दिवस. हा. आता येऊ लागले आणि प्रेशर पण नव्हतं एवढं. हां. आता पाणी नाही आहे. हम्म. जर कामाला लोकांना जावं लागतं, बरोबर आहे, पाणी हम्म. लागतं. मग एवढी तुम्हाला प्रॉब्लेम होत होती तर कसं करायचे? काय इथं पाणीच मिळत नव्हतं आम्हाला, टँकर पण येत नव्हतं. टँकर नाही येत का? हम्म. म्हणजे इथं टँकर जागाच आतमध्येच नाही. येत नाही. हा. खूप अडचण होती. 8 ते 10-12 दिवसांनी पाणी यायचं आम्हाला. आता मग टँकरनी पण टँकर पण वेळेवर येत नव्हते, त्याचं पण पाणी मिळत नव्हतं. टँकर यायला आतमध्ये जागा नाही ना त्यामुळं. पण गणेश कामटे आणि मोनिका पवार यांच्याकडे आम्ही पाठपुरावा केला. मग त्यांनी हे पाण्याचं काम केलं. परत आकाश ढवळेंनी पण मदत केली जागा दिली. त्यांच्या जागेमुळं. मग हे काम झालं पाण्याचं आज. तर आज आम्हाला खूप आनंद होतो पाणी आलं प्रेशरने. असंच पाणी राहावं कायम. आता प्रभाग आणि क्रमांक 8 मध्ये ना? हा, आता प्रभाग क्रमांक 8 मध्ये आता गणेश कामटे आणि मोनिका पवार आता यांच्यामुळं. निवडणूक आहे प्रभाग क्रमांक 8 मध्ये उमेदवार उभे आहे. मग काय म्हणणार तुम्ही याच्याबद्दल? पाणी तुम्हाला जे आणून दिले त्यांच्याबद्दल ते निवडून येणारच ते आणि यावे. यावे. हा, येणार ते 100% येणारच. हेच आहे. काय सांगाल? काय नाही, आम्हाला खूप आनंद झाला पाणी आले तर. हम्म. कारण आम्हाला आधी पाणी यायचं म्हणजे आम्हाला टँकर पण येत नव्हता टाइम टू टाइम. आम्ही बॅलर लावून तिथं नाही का हांड्याने पाणी आणायचं. आता गणेश कामठे आणि मोनिका पवार ह्यांच्यामुळे आमचं नाही का आता पाणी आलं, आम्हाला मोटर लावायची पण गरज नाही, एवढं वर जाते दुसऱ्या तिसऱ्या मजल्यावर. आणि आकाश ढवळे त्यांच्या त्यांनी जागा दिली आम्हाला पाईपलाईन करायला. त्यांच्यामुळे पण आमचं नाही का काम झालं. आता काही टेन्शन नाही आम्हाला. हे गणेश कामटे ते दोघंच निवडून या आम्हाला. काय सांगाल सर्व? आज आमच्या इथे जे गणेश कामटे आमचे बंधू आणि मोनिका निलेश पवार यांच्या माध्यमातून आणि आकाश ढवळे यांच्या वैयक्तिक जागेतनं त्यांनी पाईपलाईन जी दिली पाण्याची, तर हे खूप चांगलं काम यांनी केलेलं आहे. पाण्यासारखं पुण्य याच्यात मिळणं म्हणजे फार मोठी गोष्ट आहे. तर आम्हाला पहिले 8 ते 10 दिवसांनी पाणी येत होतं, आता आम्हाला कमीत कमी रोज पाणी येणार असं यांनी सोय केलेली आहे. तर ह्या प्रभाग क्रमांक 8 मध्ये हे दोघंही उमेदवार आहेत, तर यांना भरघोस मताने निवडून द्या असे मी आपल्या माध्यमातून विनंती करतो.